होतं आणि ते गांडोळाचं खाद्य होतं आणि हे जे पुढे जाईल हे आपल्याला असं नाही. मग याला गांडोळं खाते आणि आपली जमीन सुपीक होती आणि आपल्या जमिनीतला कार्बन वाढतो आणि त्याच्यामुळे ऊस व्यवस्थित जास्त पिकते. आणि असं जर 3-4 वर्ष पिकलं काही शेतकऱ्याचा असा अनुभव आहे की बा त्याला नंतर रासायनिक टाकायचं काम नाही पडलं. त्याला तुम्हाला सांगतो उमेश पौधवे म्हणून यवतमाळचे, त्यांनी आता त्याचं 4 वर्ष कंप्लीट झाले. 3 वर्षानंतर त्यानं बिगर रसायनाचं कापूस, तूर आणि सोयाबीन आणि हरभरा हे पिकं त्याला खत बी टाकायचं काम पडलं. आता तुम्हाला आपल्याला खत सुद्धा एकरी 5,000चा लागतं. आता सोयाबीनचा डोस झाला 4-5 हजाराचा आणि कापसाला आपण 7-8-10 हजार, म्हणजे हे बी आपली बचत होते आणि सगळंच आपण आपली जमीन सुपीक होऊन आपल्या पुढच्या पिढीसाठी जमीन चांगली राहते. आणि एखाद्या वेळेस समजा तुम्हाला बेड सुधारायचं काम पडलं काही, जी जमीन सुपीक झाली त्या ढेकळं उठत नाही, त्याचे लक्ष नाही. एखाद्या शेतकऱ्याकडे जर जास्त जनावर असेल आणि त्यांनी जर शेणखत टाकत असेल दुसऱ्या दिवशी त्या जमिनीमध्ये ढेकळं उठत नाही. आणि आपलं काय झालं, नुसतं रसायनावर टाकू 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 ते ट्रॅक्टरचा हॉस्पिटल वाढ राहिला पण ते वावर काही एवढले काही अर्धा क्विंटलचे ढेकळं नाही. मग ही जर परिस्थिती असेल तर आपलं, आणि वाईट गोष्ट आहे आपण जर या शेतीकडे वळवलो तर आपल्या घरी एक आनंदाचं वातावरण राहतं. कसं आपल्या गावात पुढे 100% बेड नाही, आमदाच आपले जवळ 100च्या वर लोक झाले आणि फायदा काय होणार आहे. आता ह्या ज्या महिला समजा 100 शेतकरी यायच्या, यायला निंदायला जायचं काम नाही पडणार. यायला तुम्हाला तुमच्या द्यायला द्यायच्या नावाला वखरं आणायचं काम नाही. मग ते शेजारी जळते ना आपल्या लोकांचे जाळावरती यायचे शेजारी यायला जरा आराम असलं ते म्हणून मायला आपण तर लयच बेजार भरून राहिलो, यायचं बरं चाललं आराम. असं आता तुमचं पाहून सगळे लोक करणार आहे. तर तुम्हाला तुम्ही समाधान आहे का काही दागदुखी आहे तुम्हाला? नाही काय त्याच्यात तसं काय येणार तसं वाय जात तसं वाय जात. आता तुम्हाला सांगतो याचा शोध कोणाला, याचे रायगड जिल्ह्यापासून निर्मळ म्हणून गाव आहे आणि तिथं सगुणा बाग आहे आणि त्या ठिकाणी ते भाडचवळे दादा म्हणून त्यानं ते शोध लावला. तिकडं भाताचं पीक आहे आणि ते कसं आपण टीव्हीवर पाहतो, आमची माती आमचं मसी ते हे चालते गावात तोडवणं, कधी पाहायला आहे ना तर कधी ट्रॅक्टरना, आणि त्याच्यात ते चिखलात ते लावत होते काय साळ. आता ते असं गाठे वाचत घेऊन त्याचं उत्पन्न बी वाढलं आणि मेहनत करत काम नाही. आणि त्याच्या महिला टोकन लावत होत्या ते आता यंत्राद्वारे लावते, म्हणजे त्याने शोध लावला. आणि तो 2019-20 आपल्या जालना जिल्ह्यामध्ये विठ्ठल दादा वैद्य म्हणून हे कुसळीचे आपल्या जिल्ह्यामध्ये प्रथम त्याने केलं आणि त्याने त्याचा प्रचार केला. आता कसं आहे, आपण आळशी लोक आहे, कुठं माहीत झालं तर आपण जायला पाहिजे. तर मी 5-6 गावाला गेलो म्हणून मी केलं होतं. आता तुम्ही आपल्या गावातल्या गावात तरी त्याचा प्रचार करा आणि एकमेका हेल्प पाहायला जाता, म्हणजे पुढच्या वर्षी आपलं सगळं होईल गाव सुधरत. आणि आपल्या गावची जमीन नांगरणे आणि ह्या मेहनत जर हे केलं तर आपल्या गावामध्ये जे पोरं बिगर लागण्याचे त्याला बायका भेटली किंवा ह्या गावामध्ये मशागत करायचं काम नाही, शेती चांगली पिकू राहिली, लोक चांगले आहे, शांतता आहे. म्हणजे जिथं मेहनत कमी आहे तिथं शांतता राहते आणि जिथं लय मेहनतीचं काम आहे तर नाव बायकीचं भांडणं लागते. तर मग आता हे भांडणं लागायचं काम नाही, तुम्ही चांगली गोष्ट केली. तर तुमच्या मी सरपंच नात्यानं आणि आपल्या गावापुरता किंवा आपल्या परिसरापुरता मी SRTचं प्रचारक म्हणजे प्रचारासारखं काम करतो. आपल्याला काही त्याच्यापासून लावलंच नाही. तुमच्यामुळे झालं बाप्पा. आता तुम्ही सांगितलं लोकांना भरपूर डोक्यात बसलं, तुम्ही केलं पहिलं काही गाव पोरांनी केलं त्याच्यासाठी झालं. तर मी सरपंच नात्यानं तुम्ही ऐकल्याबद्दल तुमचे मी तुम्हाला पहिले धन्यवाद देतो आणि ऐकल्याबद्दल आभार मानतो. आणि तसंच अजून काही पाऊस नाही आला तर आपल्या शेजाऱ्या याचं मी काय बोललो हे समजून सांगा की बापून असंच सांगितलं, सरपंचानं असं सांगितलं. आणि अजून जर शेतकरी वाढले तर चांगलेच आहे. आपण जर चांगलं काम केलं तर आपल्याला सुद्धा पुण्य होईल. आणि पुण्य असं होईल की बा आपल्या जमिनीत जर समजा जीवाणू वाढवले, गांडूळ वाढवले तर एक आपण जीवाणू आणि गांडूळ वाढवले तर एक आपण चांगलं काम करू राहिलो. निस्वार्थीपणानं आपल्याला हे काम करायचं आहे, हे वाढवायचं आहे. मग आपले पाहुणे लावले असन, दोस्त असन किंवा जसं जमन तसा प्रचार करायला पाहिजे, म्हणायला पाहिजे. आता तो बेड काढे, तुम्ही इथं सगळ्यांना बेड काढे, तुम्ही म्हणलं पाहिजे आम्ही काढे, गावात आले चर्चा केली पाहिजे.
आणि मी काय सांगितलं पाहिजे फायदे तर हे तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे, तेव्हा ते लोकांना पटत. आणि आता यंदा दिसतच ना लोकांचं. तर तुमच्या माळ्याचे यासारखी आमचं जे कुटुंब आहे यासारखे करणारे शेतकरी आणि भावसावळे दादा आणि चिपळूणकर दादा यायचे स्वप्न आपण मी आणि तुम्ही आपण सगळे मिळून आपल्या गावात जास्तीत जास्त यासारखी शेती करू, उत्पन्न काढू आणि एक महाराष्ट्रापुढं आपण आदर्श घडू. आणि आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात आता मला माझ्या माहितीप्रमाणे आपण जिल्ह्यामध्ये पुढे आहे. मग मराठवाड्याचं मी सांगत नाही, महाराष्ट्राचं बी सांगत नाही, पण आपल्या जिल्ह्यात तरी आपण पुढे आहे. आपण जसं गाव हागणदारीमुक्त केलं, गाव स्वच्छ केलं, आपल्या गावातल्या नाल्या कुठं वास येत नाही, त्याचप्रमाणे आपण हे नांगरणीमुक्त गाव करायची अशी माझी संकल्पना आहे. आणि तुम्ही गावकऱ्यांनी त्याला मला साथ द्या. तुमचा बी मोठेपणा आहे, माझा पण आहे. आणि आपलं उत्पन्न वाढन, आपल्या गावाचे माणसं महिला मंडळ हे सगळे सुखी होती आणि आपल्या उत्पन्न वाढन. तुम्ही ऐकल्याबद्दल तुमचा मी आभार मानतो आणि थांबतो.